हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एक्सलन्स ॲग्री अकॅडमी. आज डे 3 आहे, दिवस 3. आज आपण रेस्पिरेशन बद्दल शिकणार आहे. आय होप तुम्ही फोटोसिंथेसिस बद्दल चांगल्या पद्धतीनं लर्न केला असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर समजल्या असतील. तर बघा, फोटोसिंथेसिस ही ॲनाबॉलिक प्रोसेस होते, ज्याच्यामध्ये काय झालं की फूड तयार केलं प्लॅन्टनं. आता ते फूड वापरून प्लॅन्ट काय करणार आहे, एनर्जी म्हणजेच एटीपी तयार करणार आहे. तर त्या प्रोसेसला काय म्हणूया, रेस्पिरेशन. सो इन जनरल रेस्पिरेशन म्हटलं की आपल्याला काय वाटतं, श्वास घेणं आणि श्वास सोडणं. तर श्वास घेणं आणि श्वास सोडणं म्हणजे रेस्पिरेशन नसतं. तर तो एक भाग झाला. ब्रिदिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनची गरज आहे आणि त्याच्यासाठी प्लॅन्ट ब्रीथ करत असतं. तर ठीक आहे, एक पहिला क्वेश्चन आपला क्रिएट होईल की प्लॅन्ट ब्रीदिंग करतं का? तर येस, प्लॅन्ट ब्रीदिंग करतं. पण एक लक्षात ठेवा, जसं ॲनिमलला ब्रीदिंग करण्यासाठी एक स्पेशल ऑर्गन आहे, तसं प्लॅन्टमध्ये असं स्पेशल एकच ऑर्गन नसतो. तर प्लॅन्टच्या होल बॉडीवरती किंवा प्लॅन्टच्या मेजर पार्टवरती म्हणजे लाईक लिव्स वरती काय असतात, स्टोमाटा असतात. तर त्या स्टोमाटामधून प्लॅन्ट काय करतं, ब्रीथ करतं आणि ऑक्सिजन आतमध्ये घेतं, CO2 रिलीज करतं. ठीक आहे. अजून लेंटिसेल्स पण असतात. लेंटिसेल्स जे बघा स्टेमवरती छोटे छोटे होल्स असतात, तर त्याला लेंटिसेल्स म्हणतात. तर या दोन ऑर्गन मधून प्लॅन्ट काय करतं, ब्रीदिंग करतं. आणि महत्वाचं म्हणजे प्लॅन्टचा प्रत्येक पार्ट हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं प्लॅन्टचा प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल काय करतो, रेस्पिरेशन करत असतो किंवा ब्रीदिंग करत असतो. तसं आपलं नाहीये. आपलं कसं आहे की आपण नाकाने श्वास घेतो, ते लंग्स मध्ये जातं, लंग्स मधून ते ब्लड मध्ये लोड केलं जातं, ब्लड मधून ते पूर्ण सेलकडे पाठवलं जातं. तर आपण रेस्पिरेशन प्लांट्स मध्ये बघणार आहे. सो प्लांट्स मध्ये प्लांट ब्रीदिंग करतं थ्रू स्टोमाटा अँड लेंटिसेल्स. तुमचा हा एक MCQ तयार होईल की प्लांट्स ब्रीदिंग कसं करतं, तर स्टोमाटा आणि लेंटिसेल्सने. ठीक आहे. सो आता रेस्पिरेशन बघूया आपण की ते ऑक्सिजन घेऊन आणि फोटोसिंथेसिस मधलं फूड घेऊन प्लांट एनर्जी कसं बनवणार आहे. बघा, आता रेस्पिरेशनच्या डेफिनेशन किंवा प्रोसेसवरती तुम्हाला MCQ येऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाची कशी प्रोसेस आहे, कॅटाबॉलिक. कॅटाबॉलिझम म्हणजे काय असतं, ब्रेकडाऊन करणं. कॅटाबॉलिक प्रोसेस म्हणजे ब्रेकडाऊन करणारी प्रोसेस. ॲनाबॉलिक प्रोसेस म्हणजे एखादं सबस्टन्स तयार करण्याची प्रोसेस म्हणजे ॲनाबॉलिक प्रोसेस. सो फोटोसिंथेसिस काय आहे, ॲनाबॉलिक प्रोसेस आहे. रेस्पिरेशन कॅटाबॉलिक प्रोसेस आहे. ओके, ह्या दोन टर्म डोक्यात ठेवा. तर बघा, रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स इज ऑक्सिडाइज्ड टू सिंपल कंपोनेंट टू जनरेट बायोलॉजिकल एनर्जी. बायोलॉजिकल एनर्जी म्हणजे कोणती आहे, ATP. ओके. कपल विथ फोटोसिंथेसिस इट ऑल्सो मेंटेन द बॅलन्स बिटवीन CO2 अँड O2. आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड यूज करून ऑक्सिजन रिलीज केला होता. इथं कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जाणार आहे आणि ऑक्सिजन यूज केला जाणार आहे. ठीक आहे. सो फोटोसिंथेसिस सोबतच रेस्पिरेशन काय करणार आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा बॅलन्स मेंटेन करणार आहे. ओके, पुढं आता रेस्पिरेशन दोन प्रकारचं असतं, ॲरोबिक रेस्पिरेशन अँड अनॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय असतं, बघा तुम्ही शिकला असाल टर्म, याचा क्वेश्चन येऊ शकतो. अनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे O2 वापरला जात नाही, नो O2, विदाउट ऑक्सिजन. इथं फूड पासून एनर्जी बनवली जाते विदाउट ऑक्सिजन, त्यावेळेस त्याला अनॲरोबिक प्रोसेस म्हणायचं. आणि ज्यावेळेस ऑक्सिजन वापरून O2 प्रेझेंट किंवा O2 यूज करून ज्यावेळेस एनर्जी बनवलं जाते किंवा रेस्पिरेशन केलं जातं, त्यावेळेस त्याला ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं. आय थिंक यू नो अबाउट दिस. पुढं रेस्पिरेशन हे 3 स्टेप मध्ये होत असतं. असं म्हणूया आपण की ॲरोबिक रेस्पिरेशन 3 स्टेप मध्ये होत असतं. तुम्हाला हे क्वेश्चन येईल की रेस्पिरेशन किती स्टेप्स मध्ये होतं. रेस्पिरेशन 3 स्टेप मध्ये होतं. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस, दुसरा आहे क्रेब्स सायकल आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ETC. सो IMP क्वेश्चन इथे येऊ शकतो की रेस्पिरेशन किती स्टेप मध्ये होतं. 3 स्टेप मध्ये, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETS. 1 बाय 1 सगळ्या सायकल आपण शिकणार आहे. बघा, ग्लायकोलिसिस हे कॉमन स्टेप आहे, ॲरोबिक ॲज वेल एज अनॲरोबिक. सो ग्लायकोलिसिसला ऑक्सिजनची गरज नाही, असलं आणि नसलं फरक पडत नाही. सो ग्लायकोलिसिस ही कॉमन स्टेप आहे. ॲरोबिक रेस्पिरेशन करा किंवा विदाउट ऑक्सिजन रेस्पिरेशन करा, दोन्हीमध्ये ग्लायकोलिसिस होणार आहे.
मेन म्हणजे जे अनारोबिक रेस्पिरेशन आहे तिथं एकच स्टेप असते फक्त ग्लायकोलिसिस, आणि अरेबिक मध्ये 3 असतात. कोणत्या कोणत्या? ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा सिस्टीम, काही म्हणा तुम्ही. ठीक आहे. आता कुठं होते सर? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या 3 ज्या स्टेप्स आहेत, ह्या 3 स्टेप कुठं होतात याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारतील. ओके, तर पहिला आहे ग्लायकोलिसिस बद्दल बघूया. ग्लायकोलिसिस कुठं होते? ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ सेल. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिस होत असतं, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं, पार्शियल ब्रेकडाऊन करायचं. ते कुठं होत असतं? सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे. दुसऱ्या ज्या 2 स्टेप्स आहेत, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ते कुठं होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणजे सायटोप्लाझम मधून प्रोडक्ट मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात आणि तिथे 2 सायकल होतात, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सो कीप इन माइंड, विसरायचं नाही. याच्यावर क्वेश्चन येईल की ग्लायकोलिसिस कुठं होते? सायटोप्लाझम मध्ये. क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रिया, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मायटोकॉन्ड्रिया. चला वन बाय वन बघूया. पहिलं ग्लायकोलिसिस. कुठं होते ग्लायकोलिसिस? सायटोप्लाझम मध्ये. काय असतं ग्लायकोलिसिस? तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू आला होता याच्या एमसीआरला की ग्लायकोलिसिस म्हणजे काय. ग्लायकोलिसिस इज द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इनटू पायरुविक ऍसिड. सो बघा, ग्लायकोलिसिस इन्व्हॉल्व द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल इनटू 2 पायरुविक ऍसिड मॉलिक्यूल. किंवा असा क्वेश्चन येईल की ग्लायकोलिसिस इज कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इनटू डॅश डॅश डॅश. इट इज कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इनटू पायरुविक ऍसिड. बरोबर? हे एक महत्वाचा एमसीक्यू बीट. दुसरं, हे कुठं होते? तुम्हाला सांगितलं मी, सायटोप्लाझम ऑफ सेल. हा एक एमसीक्यू महत्वाचा आहे. ओके, नंतर हे कॉमन स्टेप आहे एरोबिक ॲज वेल एज अनएरोबिक रेस्पिरेशन मधली. ओके, ओव्हरऑल प्रोसेस जर बघितली ग्लायकोलिसिसची तर किती स्टेप मध्ये होते ती? 10 स्टेप मध्ये, 10 स्टेप. ह्या 10 स्टेप मधल्या पहिल्या ज्या 5 फेज असतात त्याला म्हणतात प्रिपरेटरी फेज. प्रिपरेटरी फेज. आणि पुढच्या ज्या 5 असतात त्याला म्हणायचं पे ऑफ फेज. पे ऑफ फेज. आता एक थोडंसं डोक्यात ठेवा, खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतोय. एवढ्या डिटेलमध्ये केल्यानंतर तुम्हाला एमसीआर तर कव्हर होईलच, पण नंतर भविष्यातल्या ज्या काही एक्झाम तुम्ही देणार आहेत सगळ्या एक्झामचे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. सो वेळ वाया नाही जाणार तुमचा. ठीक आहे. सो ते डोक्यात ठेवा. सायटोप्लाझम मध्ये होते, 10 स्टेप मध्ये होते. 5 फेजला प्रिपरेटरी फेज म्हणायचं, 5 फेजला पे ऑफ फेज म्हणायचं. रिॲक्शन जर बघितली तर ग्लुकोज चं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? पायरुविक ऍसिड मध्ये. सिंपल बघितलं तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? पायरुविक ऍसिड. त्यासोबतच काय काय तयार होतं बघा? 4 एटीपी तयार होतात. ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड तर भेटतच, प्लस 4 एटीपीज आर फॉर्म, आणि त्यासोबतच 2 NADH तयार होतात. सर तर हे नेमकं काय आहे? म्हणजे एटीपी तुम्हाला माहित असेल, यू नो अबाउट एटीपी, की एटीपी हे आपल्या डायट सोर्स ऑफ एनर्जी आहे, एनर्जी करन्सी आहे, ज्याच्यामधून आपली बॉडी एनर्जी मिळवत असते एटीपी मधून. मग या NADH चा काय रोल आहे? तर काय, ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होत चाललंय बघा आता स्टेप बाय स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? क्रेब्स सायकल मध्ये राहिलेलं पूर्ण होतं. ह्या 2 स्टेप मध्ये ज्यावेळेस ब्रेकडाऊन होत असतं त्यावेळेस तुम्हाला एटीपी, ह्याला आपण डायरेक्ट कॅश म्हणूया, आणि NADH म्हणजे चेक मिळतो. तो चेक आपल्याला ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये घेऊन जायचंय. ती बँक आहे, त्या बँक मध्ये ज्यावेळेस हा चेक NADH नावाचा चेक आपण त्या बँक मध्ये देणार त्यावेळेस आपल्याला 3 एटीपी मिळणार तिथं. सो अल्टरनेट आपल्याला शेवटी पुढे जाऊन काय मिळणार आहे? या NADH पासून एटीपीस मिळणार आहे. कशी मिळते काय ते तुम्हाला पुढे कळेलच. ठीक आहे. तो हे ग्लायकोलिसिसचं आहे. ही अशी प्रोसेस असते. ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होतं. ठीक आहे. आणि सोबतच काय तयार होतं बघा, इथं 2 एटीपी वापरल्या जातात, प्लस इथं 4 एटीपी तयार होतात आणि 2 NADH तयार होतात. याला आपण ग्लायकोलिसिस म्हटले. आता ही जर पूर्ण प्रोसेस जी असते, पूर्ण प्रोसेस खूप मोठी सायकल आहे, ती आणण्यास तुम्ही घाबरला असता किंवा आपण डिग्रीमध्ये पाहिलंच आहे. एक सिंपल भाषेत सांगतो की कसं होतं. ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये होतं. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये होतं. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मध्ये होतं. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आणि डायहायड्रॉक्सी ऍसिडोन फॉस्फेट मध्ये होतं. हे दोन्ही कंपाऊंड एकमेकांमध्ये मर्ज होतात आणि 2
PgAl म्हणजे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड तयार होतो. फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचं कन्व्हर्जन 1,3-डाय-PGA मध्ये होतं. 1,3-डाय-PGA मधून एक फॉस्फेट बाहेर पडतो आणि ATP तयार होते. ही इथे ATP तयार होते, त्याला म्हणायचं फॉस्फोरायलेशन. सो 1,3-डाय-PGA मधून एक फॉस्फेट बाहेर पडतो आणि 3-PGA तयार होतो. 3-PGAचं कन्व्हर्जन 2-PGA मध्ये होतं. 2-PGAचं 2-पेपा मध्ये होतं आणि पेपाचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होतं. हे असं आहे ग्लायकोलिसिस. आपल्याला काही ती पाठ करायची नाही, लिहायची नाहीये. सो म्हणून मी तुम्हाला ती दाखवली पण नाहीये, सिंपल दाखवली काय होतं कसं होतं. आता मी तुम्हाला जे सांगितलं ते काय कळलं नसेल किंवा डोक्याच्या वरून गेलं असेल. आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणंच नाहीये, बरोबर. सो वी ओनली नोन की ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड मिळतं, सोबत 2 ATP आणि 2 NADH मिळतात. ग्लायकोलिसिस कुठं होतं? सायटोप्लाझम मध्ये होतं. ग्लायकोलिसिसच दुसरं एक नाव आहे. ग्लायकोलिसिसला काय म्हणतात? EMP पाथवे म्हणतात. 3 सायंटिस्टने त्याचा शोध लावला म्हणून त्याला काय म्हणतात? EMP पाथवे. ठीक आहे. आपला जो पुढची स्टेप आहे क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल मध्ये जायच्या अगोदर काय होत असतं, तर पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होत असतं. ठीक आहे. याला एक लिंक रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात? लिंक रिॲक्शन किंवा कनेक्टिंग लिंक म्हणतात. बघा, या साईडला ग्लायकोलिसिस असतं, या साईडला पुढं क्रेब्स सायकल होणार असते. ह्याच्यामध्ये ही एक छोटीशी रिॲक्शन होते ज्याला लिंक रिॲक्शन म्हणतात, ज्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जे पायरुविक ऍसिड मिळाले त्या पायरुविक ऍसिड पासून काय मिळतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए. सो तुम्हाला क्वेश्चन काय आला एमसीआर ला की विच ऑफ द फॉलोइंग इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. तर उत्तर लिहायचं ऍसिटिल कोएन्झाइम ए. इथं पण काय होतं, आपल्याला एक चेक मिळतो म्हणजे NADH मिळतो, जो आपण पुढे वापरणार आहे. ठीक आहे. इथं अजून एक महत्वाचं बघा, इथं ही पूर्ण प्रोसेस होण्यासाठी एक एन्झाइम गरजेचं असतं, त्याचं नाव आहे पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. हे काय करतं, पायरुविक ऍसिड मधून एक कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करतं आणि हायड्रोजनला रिमूव्ह करून NADH बनवतं आणि फायनल आपल्याला काय मिळतात? ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि तो पुढे जातो क्रेब्स सायकल मध्ये जातो. ह्याला काय म्हणलंय? कनेक्टिंग लिंक म्हणले. सो याच्यावरती लक्षात ठेवा, ऍसिटिल कोएन्झाइम ए कन्व्हर्जन हा एक MCQ आहे. इथं MCQ येईल तुम्हाला. दुसरा, कुठलं एन्झाइम वापरतात आणि ते एन्झाइम कशापासून तयार होतं? व्हिटॅमिन B1 पासून. आणि तिसरं, याला काय कन्सिडर केलं जातं ह्या रिॲक्शनला? कनेक्टिंग लिंक म्हणतात. ठीक आहे. हे 3-4 बीट डोक्यात ठेवा. पुढं आता पुढचं आहे क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल तुम्ही ऐकलं असेल, सर हान्स क्रेब नावाच्या सायंटिस्टनं शोध लावला याचा, म्हणून याला काय म्हणतात? त्याला नाव क्रेब्स सायकल दिलं. ह्याचं अजून एक नाव आहे TCA सायकल म्हणजे ट्राय कार्बोक्झायलिक ऍसिड सायकल, किंवा अजून एक नाव आहे सायट्रिक ऍसिड सायकल. जसं आपण बघितलं की फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट मोडनं नावं बदलली होती, तसं क्रेब्स सायकल मध्ये फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट हा सायट्रिक ऍसिड असतो, म्हणून याला नाव काय दिलेलं आहे? सायट्रिक ऍसिड सायकल. कुठं होते? मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये. आता हा थोडा स्पेसिफिक मिनिंग आहे, हे डोक्यातच ठेवायचे, पाठच करायचे. इट ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. इट ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. दुसरं, इट इज अ कॉमन पाथवे फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड्स. म्हणजे बघा, मोस्टली आपण रेस्पिरेशनसाठी कॉमन सबस्ट्रेट किंवा कॉमन फूड म्हणून काय वापरणार आहे? कार्बोहायड्रेट वापरणार आहे. पण कधी कधी जर प्लांटकडे किंवा ॲनिमलकडे कार्बोहायड्रेट नसेल तर तो काय वापरू शकतो? एनर्जीसाठी प्रोटीन वापरू शकतो किंवा लिपिड्स पण वापरू शकतो. मग या सगळ्यांमध्ये ग्लायकोलिसिस कॉमन नाहीये, पण क्रेब्स सायकल सगळ्यांना क्रेब्स सायकल मधून जावं लागतं. तुम्ही प्रोटीन जरी वापरला बॉडीने रेस्पिरेशनसाठी किंवा लिपिड वापरला, सगळ्यांना कुठून जावं लागतं? लिपिड मधून, आपलं क्रेब्स सायकल मधून जावं लागतं. ठीक आहे. इथं आपण मगाशी बघितलं ऍसिटिल कोएन्झाइम जो तयार झाला तो कुठं जातो? आपल्या TCA सायकल किंवा क्रेब्स सायकल मध्ये एंट्री करतो आणि तिथं कुणासोबत रिॲक्शन होते त्याची? ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड, आणि काय तयार होतं? सायट्रिक ऍसिड. म्हणून बघा या रिॲक्शनला काय नाव दिलेलं आहे? सायट्रिक ऍसिड सायकल. बरोबर. तर फर्स्ट टेबल प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला कसं आहे. इथं बघू शकता, दिसते का तुम्हाला हे? आय होप दिसत असेल. तर बघा, इथं ऍसिटिल कोएन्झाइम ए एंट्री करतं क्रेब्स सायकल मध्ये. ही पूर्ण क्रेब्स सायकल आहे. ठीक आहे. इथं बघू शकता की कसं कसं होत असतं. ऍसिटिल कोएन्झाइम ए एंटर करतं आणि त्याची रिॲक्शन ऑक्झॅलो ऍसिडेट सोबत होते आणि काय तयार होतं? सायट्रिक ऍसिड तयार होतं, म्हणून याला सायट्रिक ऍसिड सायकल म्हटलं.
नंतर सिस ॲकोनेटिक ऍसिड, नंतर आयसोसायट्रिक ऍसिड, नंतर अल्फा केटोग्लुटारेट, नंतर सक्सिनिल कोएन्झाइम ए, सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट आणि ऑक्झॅलोएसिड परत तयार होतं. पण इथं ग्लुकोज पूर्णपणे संपतो. इथं काहीही बाय प्रोडक्ट तयार होत नाही, म्हणजे ग्लुकोज पासून दुसरा. इथं फक्त एकच गोष्ट होते, बाहेर पडताना काय पडतं, वॉटर बाहेर पडतं आणि सोबत कार्बन डायऑक्साईड. बघा ग्लुकोज 6 कार्बनचा बनलाय, सो 6 कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतात आणि ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन पूर्ण होतं. कुठं, क्रेब्स सायकलमध्ये. या साईडला थांबतो मी. आणि सोबतच आपल्याला काय होतं, अजून 3 चेक मिळतात. म्हणजे बघा काय काय मिळतं आपल्याला इथे एकदा NADH मिळतो, इथे एक NADH मिळतो आणि इथे एक NADH मिळतो. सो 3 ठिकाणी काय मिळतो आपल्याला, NADH मिळत असतो. तुम्ही बघू शकता इथे एक आयसोसायट्रेट आणि अल्फा केटोच्या मध्ये एक काय मिळतो, NADH. दुसरा अल्फा केटोग्लुटारेट आणि सक्सिनिल कोएन्झाइमच्या मध्ये एक मिळतो. एक मिनिट बघा तुम्ही. ठीक आहे, NADH 3 तयार होतात. सो 3 NADH आपल्याला एका क्रेब्स सायकल मधून मिळतात. 3 NADH. तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन येईल की एक क्रेब्स सायकल टर्न झाली का किती काय काय मिळतं. 3 NADH मिळतात, एक FADH मिळतो आपल्याला. इथं आहे बघा FADH, इथे एक FADH मिळतो आणि एक काय मिळतो आपल्याला, ATP मिळतो. दिसतोय बघा इथं एक ATP मिळतो. म्हणजे असं हे आहेत. आणि सोबतच बघा तुम्हाला 3 CO2 बाहेर पडतात. एक इथं आहे, दुसरा इथं आहे आणि वर लिंक रिॲक्शनला एक आहे. असे 3 CO2 आणि सोबत काय होतं, H2O पण बाहेर पडतात. तर तुम्हाला विचारलं की बाय प्रोडक्ट काय आहेत, तर हे 2 बाय प्रोडक्ट आहेत, CO2 आणि H2O. जे आपण CO2 सोडतोय सध्या, तो कुठं तयार होतोय, क्रेब्स सायकल मध्ये. आपण किंवा प्लांटनं सोड द्या, कुठं तयार होतोय तो, क्रेब्स सायकल मध्ये. हा कॉमन पाथवे. आणि त्यात काय मिळालं आपल्याला, 3 NADH, FADH आणि ATP पण मिळाले. आता हे सगळं कुठं जाणार, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जाणार. सो बघा इथं टोटल क्रेब्स सायकल बद्दल थोडंसं ओव्हरव्ह्यू सांगतो. इथं टोटल बघा 8 स्टेप प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये ऍसिडिल कोएन्झाइम जातो आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं पूर्णपणे आणि आपल्याला काय मिळतं, CO2 आणि ATP तयार होतो. सोबतच रिड्युस्ड हाय एनर्जी कंपाऊंड्स NADH आणि FADH मिळतात. बरोबर. मग ते 2 मॉलिक्युल आहेत ना, ते पूर्ण 2 मॉलिक्युल आहेत ना, सो 2 वेळा सायकल टर्न होते. त्यामुळे काय होतं, सगळं डबल होतं बघा. म्हणून 4 CO2, 6 NADH, 2 FADH आणि 2 ATP हे प्रोडक्ट आपल्याला मिळतात कशामध्ये, क्रेब्स सायकल मध्ये. शेवटची लाईन लक्षात ठेवा, महत्वाची. पॉज करून नंतर वाचा वाटलं. मग शेवटची स्टेप आहे, ह्याला काय म्हणलं आपण, बँक म्हटलेलं आहे. आता जे काही ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये रिड्युसिंग पॉवर तयार झालेलं आहे, NADH आणि FADH सगळे कुठे येतात, ह्या सायकल मध्ये येतात, ETS मध्ये. इथं ही सायकल ऑक्सिजनचा वापर करून त्यांचं काय करते, ऑक्सिडेशन करते आणि ATP बनवते. बघा आता ही बघूया की कुठं तयार होते, काय काय वापरलं जातं. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्यालाच काय म्हणलं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणू शकतो आपण. तिथं काय होतं, NADH आणि FADH जे तयार झाले होते कुठं कुठं, ग्लायकोलिसिस, कनेक्टिंग लिंक रिॲक्शन आणि क्रेब्स सायकल, हे ऑक्सिडाइज होतात आणि त्यांच्यापासून काय मिळतं आपल्याला बघा, इथे दिले की एका NADH पासून 3 ATP मिळतात. ह्या MP एक NADH दिला का आपल्याला 3 ATP मिळतात आणि एक FADH दिला का 2 ATP मिळतात. तुम्हाला हा क्वेश्चन विचारतील की एका NADH पासून किती ATP, एका NADH पासून 3 ATP आणि एका FADH पासून 2 ATP हे आपल्याला मिळत असतात. इथं ऑक्सिजनचं काय होतं, मग ऑक्सिजनचं रिडक्शन होतं, म्हणजे त्याचा हायड्रोजन ऍड होतो आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. इथं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणले, इथं आता ह्या NADH पासून इलेक्ट्रॉन जो बाहेर पडतो, तो इलेक्ट्रॉन कोण कॅरी करतो, ऑक्सिजन कॅरी करतो आणि त्याच्यापासून काय बनतं, वॉटर बनत असतं. हे कुठं होत असते, सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन की ETS कुठं होत असतं, तर मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेन मध्ये. इट ऑकर्स इन द इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. मग आता ओव्हरऑल काय मिळेल आपल्याला, रेस्पिरेशन करून आपलं रेस्पिरेशनचा मोटिव्ह काय आहे, आपल्याला एनर्जी मिळवायची, ATP.
सो किती एटीपी कशापासून मिळाल्या ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन 100% हमखास येऊ शकतो. बघा आपण 3 स्टेप बघितलेत. ग्लायकोलिसिस, हे मधली लिंक रिॲक्शन आणि पुढं क्रेब्स सायकल. तर बघा आपण जर बघितलं ग्लायकोलिसिस मध्ये 2 एटीपी यूज केल्या, डायरेक्ट बघा 4 एटीपी डायरेक्ट तयार झाल्या. डायरेक्ट कॅश मिळालं म्हणलं तुम्हाला मी, 4 डायरेक्ट तयार झाल्या आणि आपल्याला NADH किती मिळाले, ग्लायकोलिसिस मध्ये 2 मिळाले होते. आपण मागाशी बघितलं एका NADH पासून किती तयार होतात 3, सो बेत्रिक 6, अशा 6 एटीपी आपल्याला कशापासून मिळाल्या, NADHच्या 6 आणि ह्या 4 अशा 10 तयार झाल्या. त्यातल्या 2 वापरल्या होत्या आपण. सो 10 वजा 2 8 आपल्याला नेट एटीपी कोणापासून मिळाल्या, ग्लायकोलिसिस. इट इज IMP की ग्लायकोलिसिस पासून आपल्याला किती एटीपी बघा टोटल 10 मिळतात आणि आपल्याला नेट किती मिळतात 8, आणि ह्या 2 मायनस केल्या. जी लिंक रिॲक्शन म्हटलं होतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 NADH मिळाले होते. सो बेसिक 6 म्हणजे टोटल 6 नेट सगळे अशा लिंक रिॲक्शन मध्ये किती मिळाले, 6 मिळाले. आपण बघितलं क्रेब्स सायकल मध्ये बघा 2 एटीपी तयार झाले होते सबस्ट्रेट लेवलला. आपल्याला एका सायकल मध्ये 2 वेळा क्रेब्स सायकल फिरली, कारण तर पायरुव्हिक ऍसिड 2 होते. एका ग्लुकोज पासून 2 पायरुव्हिक ऍसिड मिळतात. सो एका ग्लुकोज पासून आपल्याला 2 क्रेब्स सायकल टर्न करावे लागतात. सो 2 टर्न केल्या की आपल्याला 6 NADH मिळतात. त्यापासून साहित्रिक 18 एटीपी प्लस 2 FADH मिळाले, त्यापासून 4 एटीपी, असं टोटल आपल्याला 24 एटीपी कोणापासून मिळाले, क्रेब्स सायकल मध्ये एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून मिळाले. नेट पण 24च असणार. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती मिळतील आपल्याला, 38 एटीपी. एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून टोटल 38 एटीपी तयार होतात. तुम्हाला हा क्वेश्चन खूप वेळा आला, MPSC ने विचारलाय, तो कसा ते आज तुम्हाला मी सांगितलं. तर बघा नेट आपल्याला 38 मिळाल्या, नेट 40 मिळाल्या, नेट गेन म्हणजे त्यातला आपल्याला किती मिळाल्या, सगळं मायनस वगैरे करून 38 एटीपी आपल्याला टोटल मिळाल्या. ठीक आहे. सो हे एक बॅलन्स शीट आहे रेस्पिरेशन. ओके, हे बघा ही प्रोसेस अशी होत असते. सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोजचा कन्व्हर्जन पायरुव्हिक ऍसिड मध्ये, पायरुव्हिक ऍसिड कुठे जातं, मायटोकॉन्ड्रियामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचं कन्व्हर्जन ऍसिडिल कोएन्झाइम A मध्ये, तिथून क्रेब्स सायकल, नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके, आता एक शेवटचा मुद्दा आहे रेस्पिरेटरी क्वेश्चन. आपण काय केलं बघा, ऑक्सिजन घेतला आणि CO2 रिलीज केला. मग किती ऑक्सिजन घेतल्यावर किती CO2 रिलीज झाले ह्याच्या रेशोला काय म्हणायचं, RQ म्हणायचं, रेस्पिरेटरी क्वोशिएंट म्हणायचं. मग हा रेस्पिरेटरी क्वोशिएंट असतो तो डिपेंड असतो आपण काय खाल्लंय त्याच्यावरती. जर आपण कार्बोहायड्रेट खाल्ले तर आपला रेस्पिरेटरी क्वोशिएंट काय असतो, 1 असतो. तुम्हाला क्वेश्चन इथे येतो की RQ ऑफ कार्बोहायड्रेट, RQ ऑफ कार्बोहायड्रेट, RQ ऑफ कार्बोहायड्रेट किती असतो, 1. RQ ऑफ कार्बोहायड्रेट इज 1. प्रोटीन आणि फॅटचा RQ हा लेस दॅन 1 असतो. मग त्याच्यामध्ये बघा इथं जर फक्त हीच लाईन करून जावा, RQ ऑफ फॅट किती असतो, 0.7, आणि RQ ऑफ प्रोटीन किती असतो, 0.9 असतो. सो ऑलवेज रिमेंबर की RQ ऑफ कार्बोहायड्रेट 1, RQ ऑफ फॅट 0.7 आणि RQ ऑफ प्रोटीन 0.9. सो दिस इज ऑल अबाउट रेस्पिरेशन. ओके, याला काय म्हणूया, हे सगळं रेस्पिरेशन आहे. खूप सिंपल वरून क्वेश्चन जर आले तर सगळे कव्हर केलेले आहेत मी तुमच्या समोर. ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. एखादा पॉइंट थोडा मी स्पीड मध्ये बोलून गेलो असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि ते स्लाइड वरती जे दिले त्या गोष्टी लक्षात ठेवा, लर्न करा. ठीक आहे. तर पुढचं जे लेक्चर असेल ते कशावरती असलं पाहिजे हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही नाही सांगितलं तर पुढचं सेशन हे तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत ह्या टॉपिकचे सगळे पॉइंट्स वाचून तुम्ही त्याचे MCQ सोडवायचे. ठीक आहे. तुम्हाला काही MCQ हवे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आम्हाला याचे प्रॅक्टिस MCQ सेंड करा. तुम्हाला त्याचे प्रॅक्टिस MCQ सेंड करतो. तोपर्यंत काळजी घ्या, हसा, एन्जॉय स्ट्रीट फूड. थँक्यू.